सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आपण आता नारदांचं सूत्र अभ्यासणार आहोत। सकीर्त्यमानः शीघ्रमेवं अविर्भवती अनुभावयति च भक्तान। म्हणजे काय? हा जो भगवान आहे, हा जो परमेश्वर आहे, हा जो देव आहे, याचं कीर्तन ह्याचा अर्थ काय की त्याची स्तुती आपण केली असता काय होतं? एक क्षणाचाही विलंब न लावता तो प्रकट होतो आणि आपलं दिव्य स्वरूप भक्तांना अनुभवायला देतो। पराभक्ती म्हणजे काय? भक्तीला फळ नाहीच आहे, भक्ती हेच फळ आहे। मग पराभक्ती म्हणजे नेमकी काय असते? तुम्ही म्हणाल आम्हाला कळणार कसं परमभक्ती म्हणजे काय? तर ती भक्ती म्हणजे सगळेजणच कीर्तन करतात की नाही, म्हणजे भगवंताची स्तुती वेगवेगळ्या मार्गाने, कधी प्रवचनातून, कधी कीर्तनातून, कधी भजनातून, कधी बोलण्यातून, कधी देवाचं दर्शन करून डोळ्यातून अश्रू, सर्वच जण भगवंताचं दर्शन करतात, भक्ती करतात, पण सगळ्या जणांना हा अनुभव येत नाही। सर्वसामान्य अनुभव खूप वेगळा आहे। सर्वसामान्य अनुभव काय आहे? एकदम डोळ्यातनं पाणी येतं, 2 मिनिटं आपण जग विसरून जातो, आपल्याला परमेश्वर भेटल्यासारखं वाटतं, हे सगळं मान्य आहे। हां, पण तो मनुष्य काय म्हणतो? इतकी जरी भगवंताची भक्ती केली तरी सुद्धा आमची दुःख आहेत ती आहेतच, असं म्हणतो तो मनुष्य। पण ज्याची पराभक्ती आहे त्याला दुःख विख्ख काही चिकटतच नाही, त्याला ओळखायचं की त्याची पराभक्ती आहे। आणि आत्ता या सूत्रात सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पराभक्ती म्हणजे काय? आत्ताच म्हटल्याप्रमाणे कीर्तन सगळेच जण करतात। कीर्तन ह्याचा अर्थ भगवंताची स्तुती करणं, भगवंताची स्तुती करणं आपल्या वाणीनी, त्याला म्हणायचं कीर्तन। तर ते स्तुती प्रत्येकच जण करत असतो, खूप भावपूर्ण रीतीने स्तुती करतात। परंतु एखाद्या ज्या भक्तानी ती स्तुती केली असता संपूर्ण अंतरंगातून तो तेजोमय होतो, ईश्वर आपलं दिव्य स्वरूप त्याच्या आतमध्ये प्रकट करतो।
त्याला म्हणायचं पराभक्ती. हे वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे, पण थोडीशी कल्पना यावी म्हणून शब्दात सांगितलेलं आहे. संपूर्ण जीवन त्याचं उत्कट होऊन जातं. म्हणजे काय की तो शब्दात काहीच बोलू शकत नाही, तो मौन होतो, अतिशय भगवंताच्या जवळ गेलेला असतो आणि त्याला हा अनुभव येतो की जगात कुठे ईश्वर नाही आहे, सगळीकडे ईश्वर आहे, सर्वव्यापी. हा अनुभव त्याला येतो. म्हणजे केवळ अनुभवच राहतो, देह त्याला राहतच नाही, देहाचं त्याला भानच राहत नाही. देह असतो, देह आहे, देहाच्या गरजा जिथल्या तिथे आहेत, भूकतान आहे, पण त्याला देहाचं भान नसतं. ते सगळं परमेश्वर करून टाकतो, कारण योगक्षेमं वहाम्यहम्. त्याला फक्त भगवंताचं स्वरूप, तो भगवंतच होऊन जातो आणि म्हणून त्याला सगळीकडे म्हणजे सगळीकडे ईश्वर दिसायला लागतो आणि तो आश्चर्यचकित होतो. आत्तापर्यंत ज्या भगवंताची नुसती भक्ती केली, तो भगवंत आहे तरी कसा, त्याची त्याला पूर्णपणे कल्पना येते. मग हे कसं काय जमतं, हे कसं काय जमतं, तर आपल्याला बघा तुम्ही, हे बघा, ज्याला सवय नाही आहे लहानपणापासून, हां, किंवा ज्याला काही त्या भावना नाही आहे, तर तो एकदम गेला मंदिरात, गेला मित्राबरोबर गेला, मित्र खूप भाविक आहे, भावनापूर्ण आहे, भावूक आहे, तिथे गेला, सुंदर विराट रूप पाहून परमेश्वराचं त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगत होता किती छान मूर्ती आहे, किती तेजस्वी दिसतीये वगैरे सांगत होता. त्याला नाही, हा म्हणतो मला नाही असलं आवडत, तू म्हणालास म्हणून मी आलो. संस्कार हे आडात असायला लागतात, म्हणजे पोहऱ्यात येतात संस्कार. आता हे सांगण्याचं एक मुख्य कारण आहे. या सूत्राच्या शब्दांमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की जर वारंवार आपण ईश्वराच्या वैभवाकडेच आपलं मन वळवलं, वारंवार ईश्वराच्या वैभवाकडे मन वळवलं. ईश्वराचं वैभव म्हणजे काय, तुम्ही आम्ही सांगू शकतो का तोंडानी? वैभव म्हणजे काय, त्याचं सौंदर्य, का त्याला किती दागिने मिळालेत, किती सोनं मिळालंय, आणि त्यांनी मेखला कशी घेतली, आणि त्यांनी हे कसं केलं, आणि त्यांनी कानात कुंडलं किती तोळ्यांची घातली, हे नाही आहे. त्याचं वैभव हे शब्दात वर्णन करता येत नाही. नुसतं भगवंत आठवला, नुसता आठवला आपण, तरी सुद्धा आपल्या हृदयाची एक भावना निर्माण होते. ती तर फार छोटीशी होते, पण ती भावना वाढीस लागण्यासाठी अखंडपणे भगवंताच्या ऐश्वर्याचा अखंडपणे शोध घेतला पाहिजे, अखंडपणे त्याला आठवलं पाहिजे. आता उद्यापासून याची प्रचिती येणारच आहे रामायणात आपल्याला, की खरोखरी नुसतं भगवंताचं तुम्ही नाव घ्या, हृदयामध्ये असे तरंग उठतात. पण ह्याची कंटिन्युइटी ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सतत 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 ईश्वराचा धावा केला पाहिजे. धावा म्हणजे काय, मनामध्ये ते विचार रुजवले पाहिजेत, मुरवले पाहिजेत. म्हणजे एक वेळेस ही स्थिती प्राप्त होते की नुसतं ईश्वराचं स्मरण केलं तरी अंतरंगातून असं स्फुरण प्रकट होतं. अतिशय ते शब्दांच्या पलीकडचं आहे.
सतत आपलं जर अंतःकरण भगवंताच्या विचारांनी भरून गेलं तर हे सगळं सोपं जातं आणि भगवंत आपल्या सन्मुख होतो. सन्मुख म्हणजे भगवंताचं दर्शन अतिशय सोपं होतं आपल्याला. आणि आपल्यामध्ये कुठलेही विचार आले तरी आपल्याला सपोर्टिंग ईश्वराचाच विचार येतो. आपल्याला कायम सपोर्टिंग कायम ईश्वराचा विचार येतो. खरं म्हणजे ईश्वर आत बाहेर सगळीकडेच आहे, नाही असं नाहीच आहे. पण अज्ञानामुळे मनुष्य असं म्हणतो की ईश्वर कुठे आहे, आम्हाला दिसत नाही. आपण म्हणतो ना, काखेत कळसा गावाला वळसा, तसं आहे ते की म्हणजे ईश्वर सगळीकडे आहे. एखादी वस्तू आहे ना आपल्या जवळच असते. हां, चष्म्याचं उदाहरण देतात, डोक्यालाच असतो आणि सगळीकडे शोधत बसतो. चेन गळ्यातच असते आणि माझी सोन्याची चेन कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, गळ्याला हात लावायला पत्ताच नाही. त्याप्रमाणे ईश्वर प्रथमतः पहिली गोष्ट म्हणजे हृदयातच आहे, परंतु त्याच्याकडे पाहायलाच आम्हाला वेळ नाही आहे. हृदयातला ईश्वर बघायला मात्र हृदयाकडे मनाची वाटचाल झाली पाहिजे की नाही. तिकडे पाठ करून बसलं तर मागे काय आहे कसं दिसणार. मनाला दिसल्याशिवाय देहाला कळतं का काही. मनच विचार देतं की मी हे पाहिलं, मी हे अनुभवलं, तरच ते होऊ शकतं. सगळं आपल्या जवळच आहे. पण हा अनुभव आल्यावर मात्र तो मी ईश्वर बघितला असं तो म्हणू शकत नाही. तो मौन होतो, मौन. कारण काय मौन का होतो? कारण तो देह म्हणून राहतच नाही. मग तो तोंडाने काय बोलणार? त्या अनुभवातच तो राहतो. म्हणजे ही कल्पनाच करणं अशक्य आहे. पक्षी कसे आपलं शरीर हलकं करून उडतात, म्हणजे उदाहरणात ही कमीच पडतील. त्याप्रमाणे त्याच्या स्वतःसाठी त्याचा देह पूर्णपणे हलका झालेला असतो. त्याला देहाचं काहीही भान नसतं. आपण म्हणजे आपला जडदेह घेऊन फिरतो. साधं खाली बसलं की आपल्याला वर उठता येत नाही, उभं राहायला. असा जडदेह आहे आपला. आपण देहाला चिकटलेले आहोत, तो परमेश्वराला चिकटलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा देह हलका आहे, त्याला देहाची जाणीव सुद्धा नाही आहे. म्हणजे आपलं देह मन बुद्धी यांच्या पलीकडची, या उपकरणांच्या पलीकडची अवस्था त्याला प्राप्त झाल्यामुळे तो या देहामध्ये असलेल्या वाणीनी तो बोलू शकत नाही की परमेश्वर कसा आहे. त्याच्या पलीकडची अवस्था आहे त्याची. आता आत्मसमर्पण ह्याच्यासाठी पाहिजे. आत्मसमर्पण अशी अवस्था झाल्यावर आत्मसमर्पण आपोआप येतं. पण अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी आधी आपल्याला आत्मसमर्पण शिकलं पाहिजे. म्हणजे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. आता पुढच्या सूत्रामध्ये असं सांगतायत, त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी. दोनदा सांगणं म्हणजे काय माहिती का, त्या विशिष्ट शब्दांवर जोर देणं आहे. भक्ती एव गरीयसी. त्रिसत्यस्य म्हणजे तीन गोष्टी ज्या आपल्याला सत्य वाटतात. काळ सत्य वाटतो ना आपल्याला, भूत भविष्य वर्तमान.
या तीनही काळांमध्ये ज्या कायिक म्हणजे शारीरिक, वाचिक आणि मानसिक यातल्या तीनही भागांमध्ये जे सत्य आहे त्या भगवंताची भक्ती हीच गरीयसी म्हणजे श्रेष्ठ आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणजे कोणत्याही काळामध्ये, भूत असो, वर्तमान असो, भविष्य असो, आणि म्हणून त्याचं आपला हात धरायचा आहे भक्तीचं. त्याचं कारण आहे, आपल्याला भूतकाळाची काळजी लागते, आपल्याला भूतकाळाची काळजी लागते. आपलं हे चुकलं, ते चुकलं, आता काय करायचं, आता हातातनं निघून गेलं. आपल्याला भविष्यकाळाची काळजी लागते, कसं होणार कसं होणार. ती का लागते? त्याचं कारण भगवंताचा हात सोडलेला आहे. या तीनही काळांमध्ये एक गोष्ट सत्य आहे फक्त. ज्याप्रमाणे तीन काळांमध्ये एक गोष्ट सत्य आहे, त्याप्रमाणे आपली सगळी कायिक म्हणजे शारीरिक कर्म, वाचिक म्हणजे बोलण्याची वाणीची कर्म, आणि मानसिक कर्म या सगळ्यांमध्ये भले तुम्ही बौद्धिक कर्म घेतली तरी चालेल, सगळ्यांमध्ये काय श्रेष्ठ आहे? भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे. हे सगळं कोण घडवून आणतंय? तर भगवंत. आणि म्हणून ती भक्ती जर श्रेष्ठ असेल तर त्या भक्तीलाच आपण चिकटलं पाहिजे, नाही का? त्याचा हात धरला की ह्या सगळ्यातले आपली संकट सुटली म्हणून समजा. काहीच आपल्याला विचार करावा लागणार नाही, कारण भूत भविष्य वर्तमानातून किंवा कायिक वाचिक मानसिक कर्मांमधून शेवटी एकतर सुख नाही तर दुःख निर्माण होणारच आहे. त्याचं कारण आपल्याला देह आहे, देह पंचमहाभूतात्मकेचा गुण आहे. मग त्याच्यावर तुम्ही किती लक्ष देणार? पण हे सगळ्यांमध्ये, तीनही काळांमध्ये, तीनही प्रकारच्या कर्मांमध्ये, तीनही अवस्थांमध्ये, अशा सगळ्यांमध्ये काय श्रेष्ठ आहे? केवळ भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती का श्रेष्ठ आहे? तर ह्या भक्तीमध्ये भगवंताचा हात धरला जातो आणि या पराभक्तीमध्ये सगळं भगवंतच घडवून आणतो. जरी ते त्या जीवाच्या दृष्टीने त्यात काही वाईट दिसतंय, काही चांगलं दिसतंय. एखादा मनुष्य गेला आहे असं आपल्याला वाटतं, अहो पण तो गेला आहे कारण त्याला पुढच्या जन्मी राजवंशात जन्म घ्यायचा आहे. आता ती वेळ आली म्हणून तो गेलाय. इतकं सगळं उत्तम आहे. म्हणजे कोणत्याही काळात शेवटी कशाच्या आधारावर सगळं चालतं? तर भगवंतच सगळं घडवून आणतो. म्हणून भगवंताची भक्ती ही कधीही आपल्या हातून सुटता कामा नये. म्हणजे आपल्याला काही समजत नाही, या जीवाच्या पातळीवर आपल्याला काहीही समजत नाही, काय श्रेष्ठ आणि काय कनिष्ठ. एखाद्याला अडचणी म्हणजे अडचणीच येत राहतात. ह्याचा अर्थ काय आहे की त्याचा अहंकार गेलेला भगवंताला हवा आहे, आणि तो असा अहंकाराविना अतिशय मधुर वाटतोय, सुमधुर त्याचं वागणं वाटतंय. आणि भगवंत कौतुकाने पाहतात, आणि त्याला मात्र वाटतंय की किती अडचणी मला. त्याचा सगळा अहंकार निघून गेलेला आहे. म्हणजे भगवंत शेवटी आपल्या म्हणजे जीवाच्या कशाची काळजी करत असतात? जीवाच्या कल्याणाची काळजी करतात. हा भगवंतावर आपला दृढ विश्वास पाहिजे. आता त्रिसत्य ह्याच्यात खूप गोष्टी येतात. काय? भूत भविष्य वर्तमान येतात, किंवा काय जागृत स्वप्न सुषुप्ती येतात, सत्व रज तम येतात. हे सगळं चालवायला जागृत स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये एक पर्टिक्युलर काय आहे की जे सगळ्या अवस्थांमध्ये ते सत्य. सत्व रज तम हे कशाच्या आधाराने चालतात? तमोगुणी माणूस हा तमस कशाच्या आधारावर आहे?
भगवंत आहे की नाही त्याच्यामध्ये? नाही तर त्याची तमसवृत्ती आज व्यक्त तरी झाली असती का? म्हणजे हे जे सगळे गुण आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या अवस्था आहेत किंवा हे जे सगळे काळ आहेत, ही जी सगळ्या पातळीवरची कर्म आहेत, शेवटी या सगळ्याच्या मुळाशी भगवंत आहे. म्हणून भक्ती कधीही सोडू नये. भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग याच्यात सर्वात उदात्त योग कोणता आहे? सर्वात सोपा योग भक्तियोग. म्हणून तीनही योगांमध्ये शेवटी मनाच्या सगळ्या ज्या अवस्था असतात, आपल्याला अडचणी येतात, काही होतं, त्याच्यात सगळ्यात सोपं काय माहिती का? भगवंताचा हात धरणं. तिथं तुम्ही ज्ञानाच्या पातळीवर कोरडेपणाने ओढून चालणार नाही, त्यातनं तुम्ही त्या दुःखातनं बाहेर येणार नाहीये. परंतु भक्ती मार्ग असेल तर बस, काही लहान मुलाला काही लागलं, रडतो, जाऊन बसतो कडेवर आईवडिलांच्या, झालं, थोड्या वेळाने विसरतो. म्हणजे तो एक मोठा आधार असतो. आपल्याला काहीही अडचणी आल्या की भगवंताचा हात धरायचा आणि सगळं आपलं तो निस्तरून देईल. त्याच्यामुळे भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, भक्तिही एव गरीयसी, भक्तिही एव गरीयसी. भक्ती हीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुम्ही कितीही विचार केला तरी भक्तीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण सगळ्याच्या पाठीमागे भगवंताचाच हात आहे आणि अशा भगवंतालाच आपण धरलं पाहिजे. म्हणजे काय माहिती का? सुगंधाचा दरवळ असेल तरच आपल्याला बरं वाटतं ना. तसा भक्तीचा दरवळ सतत अंतःकरणात राहायला पाहिजे. आणि म्हणून ती भक्ती जोपासण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सतत अखंडितपणे भगवंताच्या ऐश्वर्याचा आठव केला पाहिजे. आता पुढच्या सूत्रात सांगतायत, गुणमहात्म्य आसक्ती, रूप आसक्ती, पूजा आसक्ती, स्मरण आसक्ती, दास्य आसक्ती, सख्य आसक्ती, कांता आसक्ती, वात्सल्य आसक्ती, आत्मनिवेदना आसक्ती, तन्मय आसक्ती, परमविरह आसक्ती रूपा एकधा अपि एकादश दधा भवती. म्हणजे हे कळलंच असेल तुम्हाला की कशी आहे भक्ती. तर तुम्हाला काय 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 झालं पाहिजे? परमेश्वराच्या गुणमहात्म्याची आसक्ती. आपण जे म्हणतो ना, मला कसलीही आसक्ती नको. तर आता इथे नारद इतके प्रेमात पडले आहेत परमेश्वराच्या, एवढे प्रेमात पडले आहेत की ते म्हणतायत, काय म्हणतात की आसक्ती हवी. कशाची आसक्ती माहिती आहे? तुम्हाला जर भक्ती वाढवायची असेल तर कशाची आसक्ती? इतकी आसक्ती हवी की त्याच्याशिवाय राहताच कामा नये. आणि ही जी आसक्ती आहे ना, कधी खड्ड्यात नाही घालत आपल्याला. आपण आजपर्यंत आसक्ती या विषयावर खूप अभ्यास केला आहे ना. आसक्ती या विषयावर आपण खूप अभ्यास केला. कसलीही आसक्ती नको, अनासक्ती पाहिजे आपल्याला. पण ती योग्य बाबतीत या सर्व वस्तू व्यक्तींविषयी अनासक्ती, आणि ती अनासक्ती करायची सुद्धा गरज नाही. आपण पाहिलंय, भक्ती एवढी थोर आहे, परमेश्वर एवढा परम दयाळू आहे की तो म्हणतो, तुला मुद्दाम त्याग करून सगळ्याची अनासक्ती नाही करायला लागणार. तू फक्त मला भज, तू फक्त माझा हात धर, तू फक्त माझ्या ऐश्वर्याचा आठव कर. आणि म्हणून इथे या भक्तिसूत्रामध्ये नारद अगदी अगतिक होऊन सांगतायत, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं हो की हे सगळ्याची त्याला अनासक्ती होते अशा परमभक्ताला. पण खरं सांगू का, आता
तुम्हाला आसक्ती बाळगायला पाहिजे. पण कशाची आसक्ती? कशाची आसक्ती? परमेश्वराच्या गुणमहात्म्याची आसक्ती. परमेश्वर कसा आहे, कसा आहे, कसा आहे याचं सारखं तुम्ही आठवत राहा. परमेश्वराची रूप आसक्ती. कसा दिसतो, कसे डोळे तेजस्वी आहेत, कसा ठाम निर्णय आहे त्याचा चेहऱ्यावरून कळतं. परमेश्वराच्या पूजेची आसक्ती धरा. पूजा पूजा मानसपूजा, त्याच्या चरणांवर डोकं ठेवणं सारखं. हां, परमेश्वराच्या स्मरणाची आसक्ती. अरे काही झालं ते, किती वेळ झाला मी न आठवून, मला आठवलं पाहिजे. श्रीराम श्रीराम श्रीराम, सारखं त्याचं नाव घेतलं की सगळं त्याचं स्वरूप आठवलं पाहिजे. परमेश्वराच्या दास्याची आसक्ती. सारखं दास बनून मी काय करू रे देवा, मी काय करू, मी कोणची सेवा करू. आत्ता काय आहे, पाणी भरायचंय, परमेश्वरा ही तुझीच सेवा आहे. दास्य आसक्ती. आता काय करू, परमेश्वर काय असा मनुष्य नाही आहे की त्याचे पाय चेपून द्यायचे आणि त्याचा फोटोला नाही तर मूर्तीला सारखी फुलं व्हायची आहेत. असं काही परमेश्वर काही मनुष्य रूपात नाहीच आहे ना. मग परमेश्वराची दास्य आसक्ती म्हणजे त्याचं दास होऊन राहायचं. पायाशी काय इच्छा आहे परमेश्वराची, या ह्यांचं कल्याण करू मी. ही लोक दिसतात, हे आदिवासी आहेत, म्हणजे ज्याची जी कपॅसिटी आहे ह्यांचं मी कल्याण करू. चालेल, करतो. परमेश्वराला सगळं माहिती आहे. तुमच्याकडे कशा प्रकारचं वैभव आहे ते परमेश्वराला सगळं माहिती आहे. तो सगळं जाणतो आणि म्हणून त्याच्या मनात आपल्याविषयी जी इच्छा असेल ती, कसा हनुमान श्रीरामाच्या पायाजवळ बसून होता. दास्य भक्ती आहे ती. श्रीरामाचा दास, श्रीरामाचा दास म्हणून तो तिथं बसून होता. सेवक म्हणून बसून होता की आता काय सेवा करू, मी तुझा दास आहे, मी तुझ्या पायाशी बसतो. आणि आपण जे करू शकतो ते करायचं, जे करू शकतो ते करायचं. सख्य भक्ती, सख्याची आसक्ती पाहिजे. परमेश्वराशी मी खूप वेळ बोललो नाही. परमेश्वरा काय तुझ्या मनात आहे, हां असं करू आपण, कल्याण कर. परमेश्वरा तू मला, माझ्यावर खूप कृपा केली आहेस, मी काय करू तुझ्यासाठी. सख्य भक्ती, सख्यासक्ती. कांता आसक्ती. कांता आसक्ती हा आपल्याला लेसन गेलेला आहे. कांतासक्ती म्हणजे काय, ती जी स्त्री असते ती तिच्या पतीसाठी काही न सांगता मनातलं सगळं ओळखून कशी सगळं पुढे पुढे करते, काहीही सांगावं लागत नाही, अशी आसक्ती असते. कांताच्या मनात जी आसक्ती असते पतीविषयी ती ईश्वराविषयी असली पाहिजे. वात्सल्य आसक्ती. वात्सल्याची आसक्ती एक वेगळी आसक्ती आहे. वात्सल्य, परमेश्वराचं वात्सल्य आपल्याला हवं असतं बरं का. अतिशय परमेश्वराचं वात्सल्य हवं असतं. परंतु आपल्याकडून कोणाला वात्सल्य मिळतं का? आणि पुढे आत्मनिवेदन आसक्ती. आत्मनिवेदन याचा अर्थ पूर्णपणे इतकं प्रेम ईश्वरावर, इतकं प्रेम की नाही परमेश्वरा आता मी म्हणून मला आता राहायचंच नाहीये. सारखं पूर्णपणे त्याच्या चरणांवर स्वतःला समर्पित, म्हणजे स्वतःला ओतून टाकणं म्हणजे आत्मनिवेदन. आत्म म्हणजे स्वस्वरूपाचं निवेदन करणं, त्याला समर्पित करून टाकणं. परमेश्वरा आता माझं काय राहिलंय रे, आता तूच आहेस ना सगळा,
याला म्हणतात आत्मनिवेदन. सारखं पूर्णपणे समर्पित होऊन जावंसं वाटतं, स्वतंत्रपणे आता जगावंसंच वाटत नाही. याला म्हणतात आत्मनिवेदन. ही आसक्ती राहिली पाहिजे. त्याचप्रमाणे तन्मय आसक्ती, तत्मय, त्या ईश्वरामध्ये ईश्वर होऊन मय, माहितीये ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय म्हणजे काय? आपण म्हणतो ना सगळीकडे पाणीच पाणी, म्हणजे सगळं जलमय झालंय, म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी. तसं तन्मय, तन्मय म्हणजे आपला देहही तोच होऊन जाणं, सगळं तोच, ईश्वरच होऊन जाणं. आता या दोन आसक्तींमध्ये फरक आहे. आत्मनिवेदन म्हणजे मी आहे आत्ता आणि मी स्वतःला ईश्वरामध्ये समाविष्ट करत आहे, ईश्वराला मी समर्पित करत आहे. आता तत्मय, तन्मय ह्याचा अर्थ त्याच्या आतमध्येच मी होऊन राहणं, ती त्याच्या पुढची स्टेज आहे. आणि परमविरह आसक्ती, अर्धा क्षण जरी ईश्वराच्या स्मृतीशिवाय गेला, ईश्वराच्या अनुभवाशिवाय गेला, तरी सुद्धा परमविरह होतो. तळमळ 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 व्हायला लागते की परमेश्वरा तू कुठेस. आणि परमेश्वर आपल्याशी काय करतो? खेळतो. आपल्यातला तो अनुभव किंचित काढून टाकतो. आधी प्रेमाने तो अनुभव आपल्याला देतो, पण खरी भक्ती आहे का? किंचित विस्मरण करवतो स्वतःच, आणि मग हा भक्त परमभक्त असल्यामुळे तो तळमळून जातो, तळमळून जातो आणि पुन्हा भगवंताला शोधायला लागतो. ज्याप्रमाणे बालकाची, छोट्या बालकाची आई एक क्षण सुद्धा पाणी प्यायला जरी गेली तरी तो पाण्यातनं डोळे उघडले त्याला आई दिसली पाहिजे, नाही तर जोरात रडायला लागतो. तशी या भक्ताची अवस्था होते लहान बालकाप्रमाणे. इतका त्याला परमेश्वर हवासा वाटतो, इतका तो तळमळून जातो. त्याला म्हणायचं परमविरह आसक्ती. सारखी ती एक आसच निर्माण होते परमेश्वराविषयी. तर तुम्हाला ही 9 प्रकारची भक्ती मी सांगितली. 9 प्रकारची भक्ती, आणि त्या भक्तीची आसक्ती आहे बरं का या सूत्रात. आसक्ती म्हणजे त्याची ओढ लागणं, सारखी हवीशी वाटणं. एकच आहे प्रकार बरं का. आता तुमच्या मनात शंका जर निर्माण झाली असेल तर ती चुकीची आहे की आसक्ती वाईट असते. मग आता इथे कशी बरी आसक्ती चालली? केवळ आणि केवळ या जगामध्ये एकच आसक्ती श्रेष्ठ आहे, ती म्हणजे भगवंताबद्दलची आसक्ती. तीच आपलं फक्त कल्याण करते. बाकी कसलीही आसक्ती ही आपलं कल्याण करत नाही. आसक्ती याचा अर्थ ओढ निर्माण करणं. आता पुढच्या सूत्रामध्ये सांगतायत, इति एव वदन्ति जनजल्य निर्भयाः एकवताः कुमार व्यास शुक शांडिल्य गर्ग
विष्णू कौंडिल्य शेषोद्धव स्त्रणिबली हनुमत विभीषण आदयोः भक्ताचार्याः. अनेक भक्त आचार्य जे आहेत, भक्त आचार्यच झाले ते आता आपले. कारण काय की भक्तीमध्ये त्यांनी अतिशय उच्च असं स्थान मिळवलेलं आहे. हे जे भक्ताचार्य आहेत त्यांचा उल्लेख इथे नारदांनी केलेला आहे की यांनी फार मोठं स्थान मिळवलं आहे. ही परमभक्तीची आसक्ती करून, बाकी त्यांनी कसलीही आसक्ती, आणि ही भक्तीची आसक्ती केली की बाकीच्या सगळ्या आसक्ती सुटतात आपल्या. म्हणजे ह्या भगवंताची आसक्ती करताना ते समाजाच्या निंदेची सुद्धा पर्वा करत नाहीत. इतका त्यांना जबरदस्त ईश्वराचा अनुभव येतो. सनत कुमार तर हे ब्रह्माजींचे पुत्र, आणि ते असे या ईश्वराच्या अनुभूतीमध्ये आयुष्यभर मग्न होते. ते कधी वनातनं बाहेर आलेच नाहीत. तपच केलं त्यांनी, आणि ते ईश्वर स्वरूपच होते. त्यांचा मंत्र काय होता, जप काय होता, सनत कुमारांचा जप काय. सनत कुमार हे ब्रह्माजींचे पुत्र. हरिशरणम 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 हा त्यांचा जप होता. व्यास महर्षी, शुक्राचार्य, शांडिल्य, गर्ग कसं भक्ती मार्गात मग्न व्हावं हे ह्यांच्याकडनं शिकायला पाहिजे आपण. हा जो शेष आहे ना, शेषावर झोपायचे ना विष्णू भगवान, ते काय उगीच आहे का. तो जो शेष नाग आहे ना, अहो तुम्हाला माहिती नाही, तो विष्णूंचा परमभक्त होता. इतका परमभक्त हे विष्णू भगवानांना त्याच्या मांडीवर झोपल्यावर परम सुख लागायचं. अशी गोष्ट तरी तुम्ही कुठे ऐकली आहे का. भक्ताच्या मांडीवर भगवंताला झोपून परम सुख लागतं. गोष्ट तरी ऐकली आहे का. म्हणजे तो भक्त किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ असावा तो भक्त की भगवंताला सुखावलंय त्यांनी. अहो आपण भगवंताकडे सुखावणं गोष्ट वेगळी आहे. आपण भगवंताची भक्ती करून, भगवंताचा आधार घेऊन, भगवंताच्या चरणांवर विसावा घेणं गोष्ट वेगळी आहे. आपण कमीच आहोत त्याच्यापेक्षा. परंतु त्या शेषानी हे स्थान कमावलं होतं की तो स्वतःचा स्वतः म्हणून राहिला नव्हता. इतका तो विष्णू भगवंताशी, नारायणाशी एकरूप झाला होता की कायम विष्णूंना शांतपणे झोपायला त्याच्याच मांडीवर आवडायचं. ते विसावा घ्यायचे भक्ताच्या मांडीवर. आणि असे अनेक जण होते. आता तुम्हाला माहिती आहे हनुमानाची गोष्ट तर आपण कालच ऐकली आहे रात्री. त्याचप्रमाणे आणखीन काय आहे
तर तो विभीषण सुद्धा, म्हणजे रामायणातल्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता विभीषण हा राक्षस कुलातला आहे. जिथे रावण इतकं दुष्ट, त्याचा सख्खा भाऊ सहोदर विभीषण. आणि विभीषण कसा आहे, त्याला श्रीरामांची सेवा करायची. माझा भाऊ चुकतोय, विस्तरक श्रीरामांकडे जातो आणि त्यांची सेवा करतो. त्यांना सगळं लंकेतली सिक्रेट त्यांनी सांगून टाकली. ह्याचा अर्थ काय, त्यांनी घर फोडलं का? नाही, त्यांनी घर नाही फोडलं. तर त्यांनी काय केलं, सत्याची बाजू स्वीकारली. आपल्यापैकी सगळ्यांना हे मान्य आहेच की रावण हा अनैतिकतेनेच वागत होता की नाही, बाकी काही असो, पण तो अनैतिकता दाखवत होता. आणि विभीषणाने त्याला समजावून भल्या भल्यांनी, म्हणजे ते राक्षस योनी त्यांची जरी असली तरी त्यातले जे आजोबा लोक होते पूर्वीचे, रावणाचे जे मंत्री लोक होते, म्हातारे त्याच्या वडिलांच्या काळातले, त्यांनी सुद्धा अनेकांनी रावणाला समजावलेलं आहे. विभीषण सख्खा भाऊ, आणि त्याला अनेक वेळा वाटलं की अरे नको तू घराण्याची लाज घालूस, आणि दुसरी एक गोष्ट, जर तू असं केलंस तर तुझा नाश आहे आणि घराण्याचा पण नाश आहे. इतकं सांगूनही जर त्याला पटलं नाही, अरे श्रीराम प्रभू आहेत, काय आहेत हे तू जाणत नाही, हे का बरं विभीषणाला समजलं? कारण संस्कारांची शिदोरी त्याच्याकडे होती, पण म्हणून तो सत्याकडे वळला. हे काहीतरी पूर्वपुण्य असल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे आश्चर्य हे आहे की काहीतरी त्याच्या चुकीमुळे तो कुठे गेला होता, राक्षसांच्या घराण्यात त्याचा जन्म झाला, पण तरीसुद्धा तो श्रीरामाकडे त्याची सेवा करायला आला. आणि त्यामुळे श्रीरामाचं काम किती सोपं झालं, अत्यंत सोपं झालं. लंकेतली सगळी सिक्रेट समजल्यावर अजून काय पाहिजे, अजून काहीच नकोय ना, विषयच संपलाय. त्यामुळे नेहमी सत्याची कास धरली की आपलं कल्याण होतच होतं. आणि आता या सूत्रामध्ये सांगतायत, या इदं नारद प्रोक्तम शिवानुशासनम विश्वस्थिती श्रद्धत्ते स भक्तिमान भवति स श्रेष्ठम लभते इति. या इदं नारद प्रोक्तम, हे नारदांनी सांगितलेलं. शिवानुशासनम, हे बघा, हे जी भक्ती सूत्र आहेत ना, नारदांनी मनाने सांगितलेली नाही. शिवानुशासनम, नारदांनी एवढी भक्ती केली, संपूर्ण जगामध्ये त्यांचा पहिला नंबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, नारद आहे ना, नारायणाचं नाव घेत होते, पण शिवजींना हे विष्णू एवढे प्रिय होते. त्याचं कारण, ब्रह्माजींना एक वेळ कधी कधी अहंकार यायचा, नाही बा, विष्णूंना सुद्धा यायचा नाही असं नाही, पण विष्णू लगेच भानावर यायचे. नारायण भगवान लगेच भानावर यायचे नाही. आपण कुणापासून निर्माण झालो आहोत? शिवजींपासून. शिवजी श्रेष्ठ आहेत, ही शिवजींची लीला आहे. शिवपुराणात सगळं ऐकलं आपण. त्याच्यामुळे नेहमी या नारायणावर, विष्णू भगवंतावर शिवजींचं अत्यंत प्रेम आहे. म्हणजे दोघांनी एकमेकांना प्रॉमिसच केलं होतं. शिवजी विष्णूंना म्हणाले की जो भक्त तुझा असेल, म्हणजे माझा असेल तर ठीकच आहे, ते जाऊ दे, जो भक्त तुझा असेल आणि त्यांनी जर आयुष्यात तुझी भक्ती सोडली तर त्याला शासन मी करीन, कारण तो तुझा भक्त आहे, तू करू शकत नाहीस, तू निर्धास्त राहा. आणि विष्णूजींनी शिवजींना प्रॉमिस केलं होतं की जो भक्त तुमचा आहे, शिवजींचा जो भक्त आहे जन्मभर,
त्यांनी शिवजींची भक्ती केली, सोडली मध्येच, तर त्याला शासन हे मी करणारच आहे. इतकं प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. आणि नारदजी नेहमी नारायणाचंच जप करायचे, नारायण नारायण नारायण, नेहमी नारायणाचा जप करायचे. आणि शिवजी अत्यंत प्रसन्न झाले. नारायणाचं भक्ती असून सुद्धा शिवजी प्रसन्न झाले की माझ्या आवडत्या विष्णूजींची तू भक्ती करतोस. आणि त्यांनी त्याला आदेश दिला नारदांना की या जगामध्ये तू एकटा लायक आहेस. ही भक्तीची जी सूत्र आहेत, सूत्रबद्ध कर भक्तीला आणि लोकांना ती समजू दे. त्यामुळे नारदांनी अशा 84 सूत्रांमध्ये ही भक्ती बसवून आपल्यापर्यंत ती आज आणली, नारद भक्ती सूत्र या रूपात. पण ते शिवजींच्या आदेशानुसार, शिवजींनी त्यांना आदेश दिला की ही भक्तीची सूत्र उपदेशपर तू सांग, सगळ्या जगाला उपदेश कर. आणि हे जो करतो त्याला परमेश्वर मिळाल्याशिवाय राहत नाही. आता ही सूत्र जो श्रवण करेल त्याच्यात शिवजींची शक्ती आहे त्या सूत्रांमागे, त्याच्यामुळे इतकं सोपं नाही. आणि नारदजींची भक्ती आहे, त्याच्यामुळे ही सूत्र जो श्रवण करेल तो परमेश्वरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. शिवजींची आज्ञा आहे ह्याच्यात आणि नारदजींची भक्ती प्रेम आहे. आता नारदजींची भक्ती आहे त्याच्यामुळे आपण ही सूत्र जरी अवलंबली ना आपल्या जीवनात, तरी नारदजींचा वरदहस्त आणि शिवजींची सुद्धा कृपा आपल्या मागे राहिल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच होईल. आणि मग मोक्ष काही लांब नाहीये, नक्कीच आपण विजय मिळवणार आणि ईश्वराप्रत आपण जाणार, समर्पित होणार ईश्वराकडे. ओम नमो नारायणाय, 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 ओम नमो नारायणाय. अशा रीतीने त्या नारदांना, शिवजींना, विष्णूंना सगळ्यांना आमचा पूर्णपणे समर्पण, आमचं प्रणाम करून आज आपण हे नारद भक्ती सूत्र इथे संपवतो आहोत. ही परमेश्वराची कृपा अशीच आपल्यावर चालू राहू दे एवढीच प्रार्थना आहे. आणि अजून ही भक्ती आमच्याकडून नारदांनी सांगितल्याप्रमाणे अखंडित भक्ती होत राहू दे अशी प्रार्थना परमेश्वराजवळ करून आज हे आपण इथे समाप्त करूया.